नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. साहेब, हे घ्या पुरावे. आपल्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावरती मटका पुन्हा फुलला. शहरासह तालुक्यामध्ये अवैध व्यावसायिकांनी जणू काही थैमान घातल्यासारखीच परिस्थिती पाहावयास मिळत असून अवैध व्यावसायिक कोणालाही जुमानेनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरासह संपूर्ण तालुक्यातील बेकायदा अवैध व्यवसाय बंद व्हावेत याकरिता आजचा विश्व इंडियन पार्टीचा उपोषणाचा 21वा दिवस आहे. मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाकरिता बसलेले बापूसाहेब लांडगे हे आंदोलन करीत असताना त्यांना अनेक संघटनांनी पाठिंबा देखील दिलेला आहे. आंदोलनकर्त्याची दखल घेत पोलीस प्रशासन आपले काम देखील करत आहे. पण होतंय काय, इकडे पोलीस प्रशासन कारवाया करतंय आणि इकडे काही मुजोर मात्र कोणाच्या बापालाही न घाबरता प्रशासन आमच्या खिशात अशा आविर्भावात बिनधास्तपणे मटकाबुकी घेत असल्याचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. ते असे की डीवायएसपी साहेबांच्या शासकीय निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर आणि डीवायएसपी साहेबांच्या रोजच्या ये-जा करण्याच्या मुख्य रस्त्यावरती मटकाबुकी घेत असल्याचे माय मराठी टीव्हीच्या निदर्शनास आले. व्हिडिओ चित्रीकरण करत असताना माय मराठी टीव्हीच्या असे निदर्शनास आले की चित्रीकरण सुरू आहे पण आमचा आका खंबीर आहे सर्वांशी भिडायला, अशा आविर्भावातच असल्यासारखे चित्र दिसले. आम्ही हे व्हिडिओ चित्रीकरण आपणास दाखविण्या पाठीमागचे कारणही तितकेच आहे. साहेबांना पुरावे पाहिजेत आणि कर्मचारी म्हणतात की आम्हाला दाखवा, आम्ही कारवाया करतो. नेमकं चाललंय तरी काय हो? आता या खंबीर आकामुळे दुसरा वाल्मिक कराड तर तयार होणार नाही ना. प्रशासन आणि अवैध व्यावसायिक जनतेची दिशाभूल तर करत नाहीत ना. आकाचा हुकूम येतो, ए आंदोलन सुरू आहे रे, पुढून सर्व बंद ठेव, पाठीमागून मात्र सर्व सुरूच ठेव, असे चित्र आज माय मराठी टीव्हीला प्रत्यक्षात पाहावयास मिळाले आणि ते देखील पुराव्यानिशी. या आकाला कोणी पाठीशी तर घालत नाही ना. याच विषयावरती माय मराठी टीव्हीने आंदोलकाशी प्रत्यक्ष भेट घेतली. पाहूयात आंदोलनकर्ते काय म्हणाले ते. आज बेमुदत धरणे आंदोलनाचा 21वा दिवस चालू झालेला आहे. तरी देखील आज कराड शहरात असं आढळून येत आहे की मटक्याची ठोकी बिनधास्तमध्ये चालू आहे. ताडीची दुकानं बिनधास्तमध्ये चालू आहेत. फक्त काय केलं आहे, टर्न बदलला आहे, जागा बदललेली आहे आणि हे जे चालू आहे हे आंदोलनकर्त्याची दिशाभूल करण्याचं काम चालवलेलं आहे. ह्यात पोलीस प्रशासन, दारू उत्पादन विभाग पूर्णपणे कानावर असं पट्टी बांधलेली आहे. काय तोंडाला पट्टी, कानावर हात ठेवलेला आहे असं आढळून येत आहे. तरी आमची पोलीस प्रशासन आणि दारू उत्पादनाला विनंती नाही करणार आहे मी आता, आणि विनंती शब्द काढून टाकणार आमच्या डोक्यातनं. जोपर्यंत ही कडक कारवाई करत नाहीत, पूर्ण बंद होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालूच राहणार. कारवाई केल्या आणि कारवाया नुसत्या तात्पुरत्या नको, कडक कारवाया. दुसरी गोष्ट ही ताडीची विषय आहे, ही ताडी नाही आहे, ही अंमली पदार्थ आहे. अंमली पदार्थ, केमिकल पावडर मिश्रित ताडी, म्हणजे नुसती झाडाची ताडी नाही, ही केमिकल पावडर मिश्रित ताडी आहे. जीव जाते ती तरुण पिढीचं, जनतेचं जीव जाते, त्यानं सुस्त्यात फुकत्यात, कुटुंब उद्ध्वस्त होत्यात. ह्याच्यामुळं हे जी ताडीचा विषय आहे तो दारूचं उत्पादन विभाग आहे की नाही, ह्यांनी सगळी टीम बरखास्त करावी, हाकलून द्या यांना, आणि सक्षम अधिकारी द्या या ठिकाणी. त्याशिवाय सुधारणा होणार नाही कराड शहरातली. नुसते तात्पुरत्या कारवाई नको द्या आम्हाला, आमची फसवणूक करू नका. आम्हाला नुसतं सांगू नका तुम्ही की आम्ही कारवाया करतोय, कारवाया केल्यात, बंद आहे, आश्वासन, खोटे आश्वासन देऊ नका. आंदोलन तीव्रच होणार, आंदोलन मिटणार नाही, हे ते लक्षात घ्या. हे माझं फुल्ला पोलीस प्रशासनाला चॅलेंज आहे. आत्ताच बघितलं तर एक बातमी बघा, डीवायएसपी कराड तालुक्याचे डीवायएसपी अमोल ठाकूर साहेब यांच्या आसपास मटक्याची बुकी चालू आहेत, ताडीची दुकानं चालू आहेत. दिसत नाहीत का? दिसत नाहीत का? आम्हाला आमचे जासूस आमचे खबर येऊन सांगते तिथं येऊन, अहो तुम्ही आंदोलनाला बसलाय आणि काय सगळं चालूच आहे बिनधास्तमध्ये. काय करतात पोलीस, काय करतात दारू उत्पादन विभाग? हे दारू उत्पादन विभागाला द्या हाकलून आणि चांगले अधिकारी द्या इथं, तरच ती सुधारणा होणार आहे. हाकला यांना. हे मग माझे आंदोलक म्हणून आमच्या आंदोलनकर्त्याची मागणी आहे आपल्याकडे. SP साहेब लक्ष द्या, सातारा जिल्ह्याचे SP साहेब लक्ष द्या. काय चाललंय कराड शहरात आणि कराड तालुक्यात, काय चाललंय याच्यावर फक्त तुम्ही लक्ष द्या. तुम्ही असं म्हणू नका सारखं तुम्ही SP म्हणताय.
जबाबदारी आहे, तुम्ही अधिकारी सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आहात, तुमचं कंट्रोल पाहिजे यांच्यावर. आणि तुम्हाला पण ती फसवत्यात जरा, कराड शहरवाले आणि तालुकावाले फसवत्यात, याच्यावर जरा लक्ष द्या, एवढीच माझी मागणी आहे. आणि आंदोलन मला तीव्र करायला भाग पाडू नका. सगळंच बंद झालं पाहिजे, सगळंच बंद झालं पाहिजे. मटका, ताडी, माडी बिडी काय असेल ते सगळं बंद झालं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे.